मी पुन्हा येऊ पुन्हा येऊ त्याच्यामुळे तुम्हाला कळेल काय खरं काय खोटं. काय खोटं अरे सब मजा आहे. ए बाबा मी मराठीतच बोलणार आहे, मला हिंदीत बोलायचं नाही आहे. आता विदाऊट तिकीट फिरतो असं नाही, मी तिकीट काढून फिरतो. आम्ही विचारत नाही अशा काही गोष्टी, डोंट वरी. 1 ऑगस्टपासून मुंबई लोकल येते आणि आत्ता माझ्यासोबत आहे प्रथमेश्वर आणि मनमित प्रेम, दोघंही आपले लाडके आहेत आणि छान वाटतंय तुम्हाला दोघांनाच एकत्र पुन्हा पाहून. सो मला अक्षरशः दगडू आणि बालभारतीची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. सो प्लीज आधी एकदा सुरुवात त्यांनीही करूया आणि अर्थात आधी मुंबई लोकलच्या निमित्ताने तुमचं हे रिव्हिजिट झालं आहे ते किती स्पेशल राहिलं. खूप भारी. आमची एक टॅगलाईनच करायला पाहिजे, आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ. मला वाटलं आम्ही पुन्हा 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 येऊ, पण आम्ही पुन्हा मुंबई लोकलमध्ये आलेलो आहोत. नाही हे जमलं नाही, हे कट करू आपण. हे पुन्हा नको, हे पुन्हा नको. अरे पण मला असं वाटतं की एक स्पेशल बॉन्डिंग आमचं टाइमपासपासून आहे आणि टाइमपासमुळे आमचं रिअल लाईफमध्ये पण बॉन्डिंग झालेलं आहे. आणि ते जे रिअल बॉन्ड आता काय होतं, आधी टाइमपासमध्ये जे बॉन्डिंग होतं ते घडत होतं आणि आता मुंबई लोकलमध्ये जे बॉन्डिंग आहे ते ॲक्च्युअल लाईफमधलंच बॉन्डिंग आहे. जे आम्ही मुंबई असं वाटलं का तो टाइमपास नव्हता, ती खरी दोस्ती झाली. खरी दोस्ती खरीच झाली. आणि मला असं वाटतं की आम्ही इतके छान मित्र आहोत, म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा आम्ही एकमेकांचे भाऊच आहोत. आणि जर तो काही चुकत असेल तर मी त्याला सांगतो, मी काही चुकत असेल म्हणजे मी जनरली चुकतच नाही, पण तरी काय बोलला पण तरी तो मला सांगतो. पण तीच बॉन्डिंग आहे मला असं वाटतं. आणि एकमेकांना समजून घेण्याच्या पलीकडे बॉन्डिंग आहे. एकमेकांना शिव्या घालताना समजून घेणं, ती जी बॉन्डिंग असते ती मनमित आणि माझी आहे. आणि ती मला असं वाटतं की अशी फोकस दोनों पे रखना. माझ्यामुळे तुम्हाला कळेल काय खरं काय खोटं. काय खोटं मनमित असं प्रत्येक वेळी करू नको. पण हीच धमाल आहे. आणि मला असं वाटतं की मुंबई लोकलमध्ये काम करताना फक्त एक गोष्ट आम्ही कटाक्षाने टाळली आहे की कुठेही ते मनमित आणि प्रथमेश नाही वाटले पाहिजे, हे आम्ही टाळले. त्याच्या कॅरेक्टरमध्ये तो होता, माझ्या कॅरेक्टरमध्ये तो मी होतो. आणि आशिष आणि आमचा जो दर्शन वा, ॲक्च्युली त्याचं वेगळीच भाषा आहे या फिल्ममध्ये. सो ओपन नाही केलेली, पण आशिष आणि दर्शन वाची जी बॉन्डिंग आहे ती वावा आहे. हा चांगला होता. तर ती बघायला लोकांना खूप मजा येईल. क्या बघूया क्या है. अरे सब मजा आहे. ए बाबा मी मराठीतच बोलणार आहे, मला हिंदीत बोलायचं नाही आहे. मुंबईत सिनेमाचं नाव पण मुंबई लोकलच आहे. तू सांग या सिनेमातलं तुझं याच्याबरोबर कसं ट्युनिंग. नाही, प्रथमेश मी नेहमीच हे म्हणतो की माझा सगळ्यात फेवरेट को ॲक्टर इज पथ्या. कारण फक्त ऑनस्क्रीन नाही पण ऑफस्क्रीन पण आमची जी सगळी मजा असते, आमची जी प्रोसेस आहे, आम्ही एकमेकांच्या घरी जातो, तिकडे आमचे रीडिंग्स करतो. म्हणजे जे रीडिंग होतात ते वेगळे आणि जे आमचे रीडिंग आहेत ते वेगळे. त्याच्यात बऱ्यापैकी टाईमपास असतो, बऱ्यापैकी मजा असते, मग कॅरेक्टरवर डिस्कशन होतं, मग तो मला सजेस्ट करतो, मी त्याला सजेस्ट करतो. हे सगळं मला प्रत्येक ॲक्टरबरोबर करायला मिळत नाही आणि ते मला वाटतं की ते मला प्रथमेश बरोबर करायला मिळतं. सो आय एम व्हेरी लकी टू हॅव सच अ को ॲक्टर इन माय लाईफ. ती मैत्री नंतर मी तेच म्हणते की जशी ती टाइमपास नंतर ती तुमची मैत्री ती टिकली आणि मजबूत झाली. हो. त्यामुळे आम्ही खूप धमाल केली आहे फिल्ममध्ये, खूप मज्जा केली आहे. ॲक्च्युली ह्याच्यात आम्ही असा प्रयत्न केला की गोष्टी फार रिअल ठेवाव्यात, खऱ्या ठेवाव्यात आणि त्याच्यातनं काही विनोद निर्मिती होते का तसं काहीतरी बघावं. खूप असं ग्रँजर काहीतरी एकदम असं चामचूम चमकीला असं काहीतरी न दाखवता खूप खऱ्या पद्धतीने लोकांशी कनेक्ट करता येईल का, ह्याकडे आमचा जरा कल आहे. आणि प्रथमेश काय यावर्षी आता किती सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. नाही यावर्षीचा हा दर महिन्याला भेटते मी तुला. हा कदाचित हा शेवटचा सिनेमा असेल या वर्षातला. आता माहीत नाही पुढच्या वर्षी किती होतील. हिंदीवर नाही पण मला असं वाटतं की यावर्षी जर तुम्ही बघितलं तर यावर्षी मी तुला सांगतो, यावर्षी तर मला वाटतं 2 सिनेमे झालेले आहेत. एक गाडी नंबर 17/60 आणि आता मुंबई लोकल. तर ते गाडीवरच आहेत 2, म्हणजे गाडी आहे त्याच्यात. त्याच्या आधी श्री गणेश आला होता, त्याच्यात पण गाडीच होती. सो ते गाडीचे जे ट्रॅव्हलिंगचे जे सिनेमे आहेत ते सगळे आत्ता माझे यावर्षी येत आहेत. पण मला असं वाटतं की तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर श्री गणेशामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा रोल होता
गाडी नंबर 1760मध्ये वेगळा होता, आता मुंबई लोकलमध्ये पण वेगळा आहे आणि असं काहीतरी वेगळं करण्याचा माझा सतत प्रयत्न राहणार आहे पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षीसुद्धा. आणि काय म्हणूया की आधीचा प्रथमेश आणि आताचा प्रथमेश यात खूप फरक झालेला आहे. कारण यावर्षी फक्त 2 सिनेमे नव्हते माझे. जर मी आधीचा प्रथमेश असतो तर आतापर्यंत माझे एक साधारण 4-5 सिनेमे रिलीज झाले असते, कारण इतके सिनेमे मला ऑफर झालेले होते. आता रिलीज झालेले आहेत ते ऑलरेडी. सो ते मी पकडून मी ते सोडतो आहे, कारण मला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं करावं, काहीतरी वेगळं प्रेक्षकांसमोर आणावं आणि जे काही लोकांचे मतं आहेत माझ्याबद्दलचे ती चेंज व्हावीत आणि ती पॉझिटिव्ह अजून व्हावीत असं मला वाटतं. नेहमीच पॉझिटिव्ह आहे. मला असं वाटतं की नेहमीच उत्सुकता असते. म्हणजे लोक म्हणतात की ते टाईपकास्ट होत चाललं आहे प्रथमेश किंवा आणि ते काय तोडायचं. हां, म्हणजे मला ते तोडायचं नाही, मला ते स्मूथली तोडायचं आहे की असं नाही की मी अचानकच काहीतरी वेगळं केलं. मला असं वाटतं की त्याच्यात आणि ॲक्टर आणि प्रथमेश यामध्ये मला जर बॅलन्स साधता आला तर मी किती चांगलं काम अजून करू शकतो, मी किती बॅलन्स करू शकतो हे लोकांपर्यंत पोहोचवतो. व्हरायटी ऑफ रोल्स तू करू शकतोस, तुझी ताकद ते वेगळे पण तुला दाखवायचं. कारण ते ॲक्टर म्हणून एक खाच पण असते ना आपली, की काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी आणि वेगळं आलं पण पाहिजे. सो त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी थांबलो आणि त्याच्यात पण असे सिनेमे आलेले आहेत. सो ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे थांबून पण आपल्याकडे चांगले सिनेमे येतात हे मला या 2 वर्षात शिकायला मिळालेलं आहे. ते वाट पाहणं गरजेचं आहे. सो मला असं वाटतं की अजून तुम्ही वाट पहा, याच्यानंतर चांगले चांगले सिनेमे येतील, मजा येईल तुम्हाला. आणि अर्थात मुंबई लोकल जेव्हा नावच आहे तर अर्थात लोकल मधले काही किस्से नक्कीच तुझे असतील, आय एम शुअर तुम्हा दोघांचे असतील. तर असं काही झालं जेव्हा काय TCने पकडलं, लोकलमध्ये खरंच अशी कोणती मुलगी आवडली, असं काही नाही, TCने तर मला पकडलेलं आहे. झालंय? हां, दादर स्टेशनला पकडलेलं होतं एकदा आणि मी खूप कॉन्फिडंटली जात होतो. म्हणजे आपल्याकडे जेव्हा तिकीट नसतं तेव्हा आपल्याकडे तिकीट असण्याचा जो एक अभिनय आपण करतो, ऍक्टिंग त्याच्यामुळे पकडलं जातं की येई आहे, हाच आहे तो. ह्याचा कॉन्फिडन्स खूप आहे. आणि उतरल्यानंतर TC या साईडला आहे तर मुद्दाम त्या साईडला नाही जायचं, त्याच्या समोरून जायचं वगैरे. त्याच्यात मी फसलो आणि त्यांनी मला बाजूला असा पकडला, इथे रे जरा तिकीट दाखव. तर मग मी ती वाली ॲक्टिंग केली. सर मी तिकीट ये बाजूला आहे हां. मग ते ऑफिसमध्ये घेऊन गेले. मग ते लकीली ते मराठी होते आणि त्यावेळी बालक पालक आला होता. मग मला ते बघून थोडंसं प्रेशर आलं की सगळे लोक थांबले आहेत. ते ॲक्च्युली ते पोलीस स्टेशनसारखंच असतं, म्हणजे आपल्यासाठी तर ते पोलीस स्टेशनच झालं ना. मला असं आलं की आता तिथे आत जेल वगैरे असेल, मग आपल्याला तिथे टाकतील. अरे का त्यावेळी काय माहिती रे आपल्याला. तर ते मला असं वाटलं की आता बघा, आता TC आता पकडलं होतं ना. ट्रेनमध्ये मला पहिल्यांदा पकडलं होतं, बसमध्ये खूपदा पकडलं होतं. बस नाही तू तिकीट काढून जायचंस की नाही? अरे पैसेच नसायचे यार. तर त्यावेळी मी त्यांना मी नसालो द्या, मला मजा येते. तर मी तिकडे गेलो आणि मग त्यांना सांगितलं की असं असं सर जरा बघा ना, मी एक ॲक्टर आहे. मग त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, एक तर आपला लुक नाही ॲक्टरसारखा. त्यावेळी तर म्हणजे अजूनच आपण साधारण कुठेतरी पटरी क्रॉस करणारे वगैरे असतात ना, तसा होतो मी आधी. ते आहे ब्रिज समोर आहे तरी पण पटरी क्रॉस करतात तशातला होतो मी. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना सांगितलं बालक पालक बघितला आहे का तुम्ही, सांदपाडा आठवत आहे का. हां सांदपाडा मग तू विदाऊट तिकीट का फिरतोय. नाही सर ती गर्दी होती म्हणून मला जरा अर्जंट जायचं होतं वगैरे वगैरे. मग ते म्हटले पुढे जाताना तरी तिकीट काढ. मग त्यांनी मला ते एक फोटो बिटो काढून त्यांनी 1-2 लोकांना बोललं अरे बाबा सांदपाडा. मग त्यांनी फोटो बिटो काढले थोडेसे. मग त्यांनी तिकीट काढायला लावलं मला पुढच्या याचं आणि मग मी सुटलो. ते तरी तुला सिनेमाच कामी आला. हो, सिनेमा नेहमी माझ्या कामी येतो. म्हणजे मी आता विदाऊट तिकीट फिरतो असं नाही, मी तिकीट काढून फिरतो. आम्ही विचारत नाही अशा काही गोष्टी. डोंट वरी, वी डोंट जज. तुझा असं काही वेगळा किस्सा आहे? माझा म्हणजे मी फार असा मोबाईलमध्ये राहणारा माणूस नाही आहे, जर बघत राहत नाही मी. त्यामुळे मी ट्रेनमध्ये सुद्धा आजूबाजूला बघत असतो कोण काय असतं. तर मग त्याच्यात 1-2 माणसं मला भेटतात जे माझ्याकडे बघत असतात. मग त्यांच्याकडे मी परत बघतो. मग मी त्यांच्या बुटाकडे बघतो आणि बुटाकडे बघितल्यानंतर असं वगैरे करतो. मग त्यांना खूप कन्फ्युजन होतं की हा माणूस काय करतो. मग हळूहळू मी त्यांच्याकडे बघून हे करायला लागतो. असं वगैरे उगाच एक काहीतरी वेगळं क्रिएट करतो आणि हे असा माझा मी टाइमपास. अभिनय चालू असतो सगळे.
त्यांना असं वाटत असेल, कुठून भेटलं तुला. का आलो मी या ट्रेनमध्ये त्यांना एक वेगळाच आयडेंटिटी. की अरे माझं चुकतोय का हा चुकीचा आहे. अजून एक गोष्ट आहे ॲक्च्युली, मी आता मी नाही करत, ती आधी करायचो, की आपली फास्ट ट्रेन असते ती काय सगळ्या स्टेशनवर थांबत नाही ना, त्यामुळे ज्या स्टेशनवर ती थांबत नाही तिकडे मी एक असं जोडपं वगैरे हेरायचो आहे आणि त्यांना जोरात असं हाक मारायचो, पप्पा मम्मी असं करतो. तर मला फक्त त्या कल्पनेनी मजा यायची की ह्या माणसाचं आता घरी जाऊन काय होईल माझ्यामुळे. त्याचं आयुष्य स्लो करून टाकलं. काय काय मनमीतला कुठेही घेऊन जाऊ नका. नाही पण खरंच, पण दॅट इज युअर सेन्स ऑफ ह्युमर जो अफाट आहे, प्रश्नच नाही. आता ज्ञानदा आत्ता आपल्या नेमकी आपल्यासोबत नाही आहे, बिचारी ती आजारी आहे, तर तिच्यासोबत हे ट्युनिंग कसं रंगलं होतं, कारण पहिल्यांदाच तुम्ही एकत्र नाही खूप भारी होतं खरं तर. ज्ञानदा आता तिला डेंग्यू झाल्यामुळे तो येऊ शकली नाही, पण ती आता म्हणजे रिकव्हरी मोडला आहे, काही त्याचं काळजी करण्याची कारण नाही आहे. पण आम्ही जेव्हा सिनेमा करत होतो तेव्हा तिच्या अभिनय शैलीचं आम्हाला फार कौतुक वाटतं, कारण आमचं तर आपलं बरंच स्टायलिंग आम्ही जेव्हा एकत्र काम करतो सिमिलर असतं, किंवा आता आपल्याला माहीत असतं की हे इथे हे करणार आहे, तिथे ते करणार आहे, पृथ्वीक हे करणार आहे, मनमीत हे करणार आहे, किंवा मी त्यांना माहिती आहे की मी काय करणार आहे. पण तिचे जे छोट्या छोट्या जागा होत्या त्या आमच्यासाठी सरप्रायझिंग होत्या, आणि त्या ती आमच्या पण एन्जॉय करायची आणि आम्ही तिच्या पण एन्जॉय करायचो, कारण एक जाळीच्या नवीन नवीन होतं. हां, आणि जाळीच्या पलीकडे ती असायची. सो त्याच्यामुळे ते आम्हाला शिकणं, आणि ती काय व्हायचं ना की ती आमच्याशी बोलायची पण जाळी थ्रूच. हा जाळी थ्रू ती अशी यायची नाही, तसंच व्हायचं. आणि तसेच गप्पा मारायचं. आणि मग ती सांगायची की हा मस्त झाला शॉट, मग आम्ही तिला सांगायचो हा मस्त झाला शॉट. आणि त्याच्यातनं ना आम्हाला एक गोष्ट कळली की भाई ही अच्छी ॲक्टर आहे, म्हणजे ही चांगली ॲक्टर आहे आणि तिच्यावर काम करायला मजा येणार आहे. आणि काय होतं ना, आम्ही एकमेकांकडे खूप वेळा बघतो त्या सिनेमामध्ये, पण ते बघणं दरवेळी तिचं वेगळं आहे, दरवेळी माझं वेगळं आहे, ह्यांचंही दोघांचं वेगळं आहे की आता काहीतरी पुढे घडतंय, आता नाही घडलं. मग ते ट्रेलरमध्ये जाणवत. म्हणजे तुम्ही बघा ते इतके क्लोज शॉट्स आहेत की ते अप अँड डाऊन्स आहेत ना, ते फक्त आपल्याला एक्सप्रेशनमधनं काढायचे आहेत. सो ती जी अबोल प्रेमकथा आहे ती ॲक्च्युली अबोल प्रेमकथा आहे, की कशी ती डेव्हलप होते, कसं ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, हा कसा मिस नायगावला नायगावमध्ये जाऊन शोधतो, हा त्याला कसा मदत करतो, पृथ्वी कसा त्याला मदत करतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा त्यांच्या आयुष्यात एक सस्पेन्स आणि काहीतरी गोष्ट घडते तेव्हा काय होतं आणि काय मजा येते हे या फिल्ममध्ये आहे. पण मला एक छान वाटतंय प्रथमेश, म्हणजे तू नेहमीच तुझ्या लव्ह स्टोरीज बघायला आवडतं, कारण तुझ्या लव्ह स्टोरीमध्ये काहीतरी गंमत असते आणि त्यामुळे तुझ्या प्रेमात पडणाऱ्या खूप आहेत. तर मला हे छान वाटतं या लव्ह स्टोरीचं, की ते आपण आता इथे असं म्हणतो की आजकालची जनरेशन चॅटिंग आणि सगळं याच्यात अडकली, काय टेक्नो सॅव्ही, आता AI पण आलं, सगळं आलं, पण ह्या मूवी कुठेतरी तो ओल्ड एज रोमॅन्स परत आणणार आहे का, किंवा थोडंसं तसं काही जाणवलं का? 2004ची गोष्ट आहे ही, आणि ॲक्च्युली ही डिरेक्टर म्हणजे अभिजित सर जे आहे त्यांच्यावर घडलेली गोष्ट आहे. सो ती एकदम खरी ठेवली आम्ही. म्हणजे एक तर ट्रेन जुनी करायची, हा एक मोठा टास्क प्रोड्युसरचा होता, आर्ट डिरेक्टरचा होता, आपल्या डिरेक्टरचा होता, DOPचा होता, आणि त्यांनी ज्या प्रकारे हँडल केलं आहे, म्हणजे आमच्यापेक्षा मला त्यांचं जास्त कौतुक वाटतं की आम्ही ॲक्टर म्हणून तर काम करत होतोच, पण आमचा जो DOP आहे योगेश कोळी, त्याने कॅमेराच्या खाली बॉल ठेवला होता, बॉल. त्याच्यामुळे काय व्हायचं, आमची जी अशी वाली ॲक्टिंग आहे ती कॅमेरा करायचा. सो त्याच्यामुळे ते आम्हाला करायला नाही लागायचं आणि ते नॅचरल वाटायचं. म्हणजे आम्ही एकदा ती करून पण बघितली, पण ते खूप होत होती. मग तो म्हणाला की नाही, आपण तो ठेवलेला आहे बॉल खाली, तर तो फक्त बॉल मूव्ह करायचा आहे आणि ते आपोआप फील येईल त्याला जास्त करायची गरज नाही. आणि सिनेमा असल्यामुळे ते पटकन कॅप्चर. आखो मेवाला रोमॅन्स तू म्हणतोय, तो कुठेतरी जुन्या काळची आठवण. म्हणजे काय होतं, एकतर गोष्ट काय आहे की आत्ताची नाही गोष्ट नाही सांगणार, सिनेमाची गोष्ट नाही. काय होतं, आत्ताच्या काळात जे आहे ना खूप फास्ट झालेलं आहे सगळं, खूपच फास्ट झालं आहे. म्हणजे पटकन लोक प्रेमात पडतात, पटकन लोक ब्रेकअप करतात आणि पटकन सगळं होतं. पण हा जो आशिष आहे त्याने ठरवलेलं आहे, हे त्याच्या मागे लागले, प्रपोज कर. पण ह्याने आशिषने जे ठरवलेलं आहे की हिला जर मला प्रपोज करायचं आहे तर मी हिला सोन्याची रिंग देणार. म्हणजे काय, डायरेक्ट लग्नाचा प्रपोज आहे. सो हा जो एक
आखो आखो में इशारा हो गया वगैरे जो टाईप्स आहे ना, तो मला असं वाटतं की आत्ताची पिढी कुठेतरी मिस करते. आत्ताच्या पिढीना जास्त मला असं वाटतं, म्हणजे आत्ताची जी पिढी आहे याच्यासारखी, ती हे सगळं मिस करते, आखो आखोचे प्रेम. आणि त्यांना परत एकदा त्या प्रेमाची आठवण करून, त्या आखोनी बघतो तुझ्याकडे. त्या प्रेमाची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. म्हणजे इतकं गोड बघणं असू शकतं एक दुसऱ्यांकडे, हे परत एकदा आठवेल लोकांना की म्हणजे आता नजरा खूप वेगळ्या झालेल्या आहेत लोकांच्या. सो त्या नजरा चेंज करेल मला असं वाटतं ह्या सिनेमा. आणि जाता जाता मी एक विचारेन की आता लोकलचा मुद्दा तर झाला, पण मुंबईतली एखादी खूप स्पेशल जागा जी तुम्हाला आवडते आणि ती आत्ता तुम्हाला शेअर करायची आहे, आणि अर्थात त्याच्यासाठी तू तुझ्या बायकोला डेटवर घेऊन जा आणि तुला ज्यांना डेटवर घेऊन जायचं आहे त्यांनी, पण अशी एखादी जागा मुंबईतली जी तुमच्या जरा हृदयाच्या कोपऱ्यात जरा विशेषच आहे अशी काही. मला असं वाटतं समुद्रकिनारा मुंबईचा, पण कुठला? जुहूचा समुद्रकिनारा. कारण ते एक तर घराच्या जवळ पण आहे माझ्या, आणि काही झालं की मी तिकडे जातो. बीच इज युअर फेवरेट? हां, फेवरेट. म्हणजे काय, थोडंसं काही इमोशनली काही झालं असेल किंवा काही कोणाचा राग आला असेल किंवा अति काहीतरी कोणी केलं असेल तर मी तिकडे जातो, जरा शांत होतो. अजूनही जातो? हो, अजूनही जातो मी, फक्त मास्क लावून जातो आता. आणि ते मला असं वाटतं की समुद्राकडे गेल्यानंतर प्रत्येक मुंबईकराचं ना एक रिलीफ पॉईंट आहे समुद्र. म्हणजे तुम्ही जसे असता तसा तुम्हाला समुद्र दिसतो आणि टेन्शन्स पण तो स्वतः सामावून घेतो. आणि ते फार फार गरजेचं आहे तिकडे जाणं माझ्यासाठी तरी. कारण मी तसा फार काही कोणाचा समोर एक्सप्रेस होत नाही, मी रागवत नाही किंवा काय होत नाही, पण माझ्या मनातलं मला वाटतं माझ्या जुहूच्या समुद्राला सगळं माहीत आहे. सो ती स्पेशल जागा आहे माझ्यासाठी. इथेच कविता झाली आहे. नाही, आपण एवढे घट्ट मित्र का आहोत हे मला आज पुन्हा नव्याने कळलं. कारण माझी ही पण मला माझा आवडता स्पॉट 3 ठिकाणी मी जातो. मला जर असं काही हे असेल तर नाट्यगृह, चित्रपटगृह किंवा मरीन ड्राईव्हला जो एंडला आहे ना पुढे, तो तिकडचा स्पॉट हा माझा फेवरेट आहे. तिकडे जातो करेक्ट, आणि मी खाली मांडी घालून तिकडे बसतो छान. मला तिकडे कितीही तास बसवलं तरी मी माझाही फेवरेट आहे. मला कळू शकतंय व्हॉट यू आर सेइंग. येस येस येस. आणि एस्पेशली ते जे दगड आहे ते सगळेच आहे. आणि आता तिथे अर्थात आता शांतता फार कमी वेळा मिळते, पण असा कुठला तरी शांततेचा प्रहर तू शोधलायस का, तर तो सांग जरा. रात्र. अच्छा, रात्रीच मला फोन करतो. पण आता तिकडे सनसेट 3 AM फ्रेंड. एनी एम ॲक्च्युली. मला वाटतं की समुद्राचं कनेक्शन आहे तुमचं, आणि हे कनेक्शन मुंबई लोकलचंही अफाट असू दे आणि खूप सुपरहिट होऊ दे. थँक्यू सो मच. थँक्यू.